तेव्हा काय करतो, आपला जो प्लॉट आहे ना आपण साफ करत नाही, त्यामुळे काय काय प्रॉब्लेम निर्माण होतात ना, त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, काय होतं, आपण आंबा काजू लागवड करणार, तो प्लॉट का क्लीन केला पाहिजे. काय होतं, बऱ्याच वेळा आपण एखाद्या वेळेस काय करतो, आपल्या जो प्लॉट लागवड करणार या ठिकाणी आपला आंबा काजू, तिथे काय होतं, झाडगड होते किंवा आपले जी जुनी गावठी झाडं आपण कट करतो, त्या झाडांची बुंदार तिथे असेच राहतात. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा तिच्या आजूबाजूला त्या गावठी झाडांच्या आजूबाजूला आपण जेव्हा झाडं लागवड करतो, आपली कलमं लागवड करतो, तेव्हा प्रॉब्लेम काय असा होतो की जी गावठी झाडं आहेत ती थोडीशी पटकन वाढतात ना, वाढली ती सावली जर त्या आपण लागवड केल्या काजू आंब्यावर पडली, तर प्रॉब्लेम असा होतो की त्या काजू किंवा त्या आंब्याची ते कलमांची एक चांगल्या प्रकारे वाढ होत नाही. कारण झाडाला जेवढा चांगल्या प्रकारे ऊन पडेल तेवढी झाडाची ग्रोथ चांगली होते, वाढ चांगली होते. त्याच्यामुळे आपल्या बागेतला जिथं आपला प्लॉट करायचा आहे, लागवड करायचा आहे, तो प्लॉट हा नेहमी क्लीन असला पाहिजे. जेवढा त्याची झाडगड, तुम्ही गावठी झाडं पूर्ण काढून त्याच्या आत समजा जर तुम्ही कट केलं, तर JCBने तुम्ही ती झाडं अगदी बोंदे सगळं उपटून टाकली पाहिजे. जेणेकरून काय असा प्रॉब्लेम होणार की तुम्हाला काय होईल, नाही तर मग ती कट काढलेली झाडं, तुम्ही कट केलेली गावठी झाडं तुम्ही नाही JCBने काढली, तर काय प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येक वेळेस तुमचा ती झाडाची जी झाडगड वाढली तुम्हाला कट करावं लागते, त्यामुळे तुमचा मजुरीचा खर्च वाढतो. दुसरा प्रॉब्लेम असा की झाडाची वाढ चांगली होत नाही. आणि काय होतं, आपला वेळ, पैसा, खर्च ह्या खूप गोष्टी आपल्या वाया जातात. त्याच्यामुळे माझं इथं एवढंच म्हणणं आहे की शेतकरी बांधवांना आपला जो प्लॉट घडवायचा आहे आपल्या